हरे कृष्णा सर्वांना. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आजचा ब्लॉग विशेष आहे कारण आजचा ब्लॉग आहे आमच्या गावच्या यात्रेचा. आम्ही यात्रेत काय काय मज्जा केली आणि खरं तर यात्रा म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण वर्षभर आपण गावच्या यात्रेची वाट बघत असतो. वर्षातून एकदा यात्रा येते आणि यात्रेत फक्त देवाचं दर्शनच नाही तर आपल्याला सगळे लोक भेटतात. सगळे म्हणजे सगळेच भेटतात. आपले पाहुणे पै भेटतात, मित्रमैत्रिणी भेटतात, जुने लहान मोठे सगळे यात्रेला आलेले असतात. त्यामुळे सगळ्यांची भेटगाठ होते. त्यामुळे यात्रा म्हणजे खरंच खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि गावची यात्रा चुकवायची नसते म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि आज मी शेअर करणार आहे आमच्या कोल्हापूरची म्हणजे माझ्या सासरच्या यात्रेचा ब्लॉग. आम्ही यात्रेत काय काय मजा केली तो ब्लॉग मी शेअर करणार आहे. तर तो तुम्ही नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बघूया. इथून सुरू झाली आमच्या गावची यात्रा. खूप मोठी यात्रा असते, 5 दिवस फुल एन्जॉय. आजपर्यंत मी एवढी मोठी यात्रा कधीच बघितली नव्हती. कोल्हापूरमध्ये लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा एवढी मोठी यात्रा बघितली. आज यात्रेचा शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही सगळ्यांना घेऊन आलो होतो. यात्रा वर्षातून एकदा येते त्यामुळे फुल एन्जॉय यात्रेत तर झालाच पाहिजे. मी कधीच एवढं यात्रेत एन्जॉय करत नव्हते, पण ह्यांच्यामुळे मला ती सवय लागली. पूर्ण 5 दिवस यात्रेत एन्जॉय करायचं. मंदिर एवढं छान डेकोरेट केलं होतं ना यात्रेसाठी, खूप सुंदर दिसत होतं. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मंदिराचं. आज शेवटचा दिवस होता त्यामुळे मंदिरात भरपूर गर्दी होती. मग आम्ही आत काही गेलोच नाही, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग खरेदी करायला गेलो. आज यात्रेत एक गंमतच झाली, त्यामुळे कैवल्य खूप चिडला होता आणि आमच्याशी बोलायचाच बंद झालेला. तो बघत सुद्धा नव्हता. काय झालं ते मी तुम्हाला पुढं नक्की सांगते, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कैवल्याला किचन घ्यायचे होते, सो त्याची इथं तपास चालला होता की मला कोणतं किचन घ्यायचंय. सगळ्यांच्या सहमताने त्याने एक किचन फिक्स केलं आणि घेतलं. एवढी छान ज्वेलरी आली होती ना यात्रेत, पण मला काहीही घेता आलं नाही कारण मला थांबून बघायला वेळच नव्हता. कारण माझं सगळं लक्ष राघवकडे होतं. मला खूप वाईट वाटत होतं की काय यार, मला काहीच घेता नाही आलं. खूप छान छान गोष्टी आल्या होत्या. हे मला म्हणत होते घे घे घे, पण खूप वेळ थांबलं की राघव रडायला सुरुवात करायचा. सो मी म्हटलं जाऊ दे, मी काही शॉपिंग यावेळी करतच नाही. मी मस्त सगळं शूट करते आणि एन्जॉय करते. आणि राघव मस्त पप्पांच्या खांद्यावर बसून यात्रा बघत होता. आणि कैवल्याने जे जे काही प्लॅनिंग केलेलं ते त्याला सगळं करायचं होतं. पूर्ण 5 दिवस तो रोज यात्रेत येत होता आणि हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे सगळ्या राईडमध्ये बसायचा असं तो ठरवूनच आलेला होता. आणि राघव बघा मस्त पप्पांच्या खांद्यावर बसून एन्जॉय करतोय. पप्पांच्या खांद्यावर बसून यात्रा बघायची काय म्हणतात ते मजाच काही वेगळी आहे. आणि आजकाल ते कोणाला अनुभवायला मिळत नाही, ते आमच्या राघवला अनुभवायला मिळालं. आणि वातावरण तर बघा इतकं सुंदर होतं, बापरे. आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलेलो, पूर्ण दिवस मावळला नव्हता, त्यामुळे गुलाबी पिंकिश आणि ब्ल्यूइश असं आकाश झालं होतं. थंड हवा सुटलेली होती आणि यात्रेचं डेकोरेशन वेगळंच. सगळं इतकं छान जुळून आलं होतं ना. खूप छान कलर्स दिसत होते, त्यामुळे मला तर किती शूट करू आणि किती नको असं झालेलं. पाठीमागं बघा ना, ऑरेंज ब्लू आणि पिंक शेड आली होती आकाशात आणि यात्रेचं डेकोरेशन खूप सुंदर दिसत होतं. सगळ्यांच्या यात्रा सध्या सुरू आहेत आणि सगळे मस्त एन्जॉय करतायत, धमाल करतायत. सध्या सगळीकडे यात्रेचा सीझन सुरू आहे आणि यात्रेचे व्हिडिओ बघायला खरंच खूप छान वाटतंय. आता आम्ही सगळ्या राईडमध्ये बसणार होतो. आता ह्याला राईड्स वगैरे म्हणतात. आम्ही तर आमच्या वेळेला म्हणायचो ह्या पाळण्यात बसू, त्या पाळण्यात बसू. आणि मग कैवल्य मला म्हटला, मम्मी पाळणा काय म्हणतेस, पाळण्या म्हणतात का त्याला? म्हटलं अरे आम्ही असंच म्हणायचो, आमच्या वेळी त्याला पाळणाच म्हणायचे. आता याला आम्ही म्हणतो आकाश पाळणा, तर ते त्याला माहीत नव्हतं. आणि इथं तिकीट काढून झालं होतं आणि जे नाही नाही म्हणतात त्यांना जबरदस्तीनं घेऊन जाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. मावशी नको नको म्हणत होत्या तरी आम्ही त्यांना घेऊन गेलो. कैवल्याची काकी आली होती आणि त्याला काकी बरोबरच बसायचं होतं, सो तो काकी बरोबर बसलेला आणि आम्ही दोघं इकडे बसलेलो होतो. आता राईड सुरू होणार होती, पण सगळे पाळणे भरायचे असतात ना, त्यामुळे आम्हाला वरती जाऊन थांबवलं होतं. आणि वरतून व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता ना, वाव, खूप छान व्ह्यू दिसत होता.
हे वरती जाऊन मस्त गप्पा मारत बसलेत. खालचा व्ह्यू एन्जॉय करायचं सोडून ह्यांच्या गप्पा चालल्यात आणि आम्ही मस्त वरून हा व्ह्यू एन्जॉय करत होतो. सगळे त्यांचे पाळणे भरतोपर्यंत स्लो 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 फिरवत होते आणि इथं एक मज्जा झाली. त्यामुळे कैवल्य खूप चिडला होता आमच्यावर. हे असंच स्लो फिरवत असताना त्यांचे असे 2-3 राऊंड झाले. पूर्ण त्यांचे जे पाळणे आहेत छोटे छोटे ते भरतोपर्यंत 1-2-3 राऊंड तर झाले असतील. आणि असं झालं की त्यांनी शेवटी खाली गेलो आणि स्लो केला आणि कैवल्य त्यांना वाटलं की आता उतरायचंय वाटतं आणि ते उतरले. आम्ही खूप ओरडून सांगत होतो, अरे उतरू नका, तरी पण ते उतरले. आणि मग त्यांनी आम्हाला उतरवलं नाही आणि पुन्हा जो पाळणा आहे तो त्यांनी जोरात सुरू केला आणि मस्त असं आम्ही ते खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. आणि हे म्हणजे नुसतं व्हिडिओ काढत होते आणि मी एन्जॉय करत होते. वरून दिसणारा व्ह्यू रेकॉर्ड करायचं एवढंच ह्यांचं काम चाललेलं. आणि कैवल्यला बाहेर काढलेलं, त्यामुळे तो रुसून बसलेला, अगदी आमच्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हता. मग आम्ही शेवटी आमचं ज्यावेळी झाली राईड तेव्हा थांबवून त्यांना रिक्वेस्ट केली की यांना परत एकदा राईडमध्ये बसवा. त्यांची राईड कंप्लीट झाली नाही. मग त्या दादांनी त्यांना राईडमध्ये बसवलं. आणि इकडे बघा, राघव मस्त आईंच्या जवळ बसून सगळी यात्रा बघत होता. आईंनी राघवला फिरवत होत्या, त्यामुळे मला राईड एन्जॉय करायला आली होती. राघव मस्त यात्रेत फिरत होता, अजिबात रडला नाही तो. खूप वेळ शांत होता. सगळीकडे लाईट्स वगैरे होत्या, त्यामुळे त्याला बघायला खूप छान वाटत होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आल्या होत्या, पण आम्ही सगळ्या ह्याच्यात नाही बसलो. हा आला बघा सेकंड टाइम राईड करून मस्त हसत होतो. मम्मा झोप आली मला. खूप वेळ त्याला फिरवलं होतं आणि मावशी पहिल्यांदाच बसलेल्या, तर म्हटलं बास रे बाबा, आता मला दुसऱ्या ह्याच्यात अजिबात बसवू नका. मावशीनं म्हटलं ठीक आहे. आणि ह्यांनी मला जबरदस्तीनं ओढून घेऊन गेले होते ब्रेक डान्समध्ये, जिथं मला बसायचं नव्हतं. कारण मी याच्या आधी एकदा बसलेले तेव्हा माझी मान खूप अवघडली होती. आणि कैवल्य म्हणजे नाही मम्मी बसायचं, चल चल चल. आणि आम्ही बसलो आणि राईड सुरू झाली. यावेळी मला काही त्रास नाही झाला, बऱ्यापैकी एन्जॉय केला. ब्रेक डान्स म्हटलं की माझ्या पोटात थोडाफार गोळाच येतो, भीती वाटते मला, कारण माझी मान अवघडते. मस्त इथं पण आम्ही एन्जॉय केला. राईड्स एन्जॉय करून झाल्यावर खूप भूक लागली होती. मग पहिल्यांदा आम्ही पोटॅटो स्प्रिंग खाल्ले. त्याचा काही व्हिडिओ करता आला नाही, कारण राघव रडत होता, त्यामुळं मी त्याला शांत करत होते, त्यामुळे तो व्हिडिओ नाही घेतला. आणि इथे आम्ही डोसा खात होतो. मस्त डोसा होता, दावणगिरी डोसा, खूप छान होता. तिथं आम्ही डोसा खाल्ला आणि नंतर आईस्क्रीम खायला आलो. कैवल्यची ही मँगो डॉली खूप नाचत होती खूप दिवस झालं, मम्मी ट्राय कर, मम्मी ट्राय कर. मग त्याची ही मँगो डॉली पण ट्राय केली. आणि हे बघा, आमचे हे थकलेले सगळ्यांना एन्जॉय करून, सगळ्यांना यात्रेत फिरवून आणि राघवला घेऊन खूप थकलेले होते. असं आम्ही मस्त यात्रेत एन्जॉय केलं. तुमच्या पण यात्रा चालू असतील, तुम्हीही काय एन्जॉय केलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या अकाउंटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.